या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठिकाणी वेळ बराच झालेला आहे। खरं तर हा कार्यक्रम सकाळी 11 वाजेला असता तर 2, 3, 3:30, 4 वाजेपर्यंत प्रवचन झाले असते। 4 ते 5, 6, 6:30, 7 वाजेपर्यंत जेवण झाले असते आणि 8, 8:30 ला आपापल्या घरी आपण सर्वजण निघून गेलो असतो, आहे की नाही? परंतु वाहुळ परिवाराने तुम्हा सर्वांचा विचार केला। आज म्हणजे खास म्हणजे ग्रामीण भागामध्ये मतदान होतं, मतदान, आणि बरेच लोकांना मतदानासाठी जावं लागलं। काही लोक मतदानासाठी उभे होते, त्यांच्या परिवारातून काही लोक आजूबाजूचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये फिरताना भंतीजींना आपल्यासारखे मोठमोठाले कार्यक्रम, उपासक, धार्मिक लोक, सदावाद उपासक त्यांना दिसले आणि भंतीजींनी मनोमन अशी इच्छा प्रकट केली की आम्ही महाराष्ट्रामध्येच काम करतो। आणि म्हणून भंतीजी गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला, मावसाळ्याला वास्तव्याला आहेत। भंतीजी लॉकडाऊन आवर्जून भंतीजींना या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाचा मान सन्मान ठेवून भंतीजी या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत। तेव्हा भंतीजी ही हिंदी भाषिक आहेत। 1 वर्षापासून आमच्या सोबत असल्यामुळे आपण मराठीमध्ये काय बोलतो हे त्यांना कळते, पण त्यांना काय बोलायचं ते मराठीमध्ये ते बोलू शकत नाहीत। आणि भंतीजी अगदी थोडक्यामध्ये कमीत कमी 15-20 मिनिटं वेळ घेतील आपला। तर भंतीजी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द पर मार्गदर्शन करतील। गहकार कंदिठोसी पुनगे हम खासी सब बाते फासुका भगा गहकूटं विसंखितं विसंखार गतं चित्तं तणहां कै मज्जगा विश्व वंदनीय तथागत सम्यक संबुद्ध को दीवार अभिवादन। भारत रत्न बुद्धिसत्व सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबा साहब भीमराव आम्बेडकर, जिनकी धम्म क्रांति को हम सब आगे बढ़ा रहे हैं। यहाँ उपस्थित सिंगारे परिवार, वावड़ परिवार, जिन्होंने 4 धम्मपुत्रों को निमंत्रित किया, और आप सब श्रद्धावान उपासक एवं उपासिकाएं हैं ही। आज के इस पावन अवसर पर छोटी सी बात करेंगे। भगवान तथागत सम्यक संबुद्धत्व की प्राप्ति हुई किस कारण से? उन्होंने ऐसा क्या पाया जिस कारण से उन्होंने सम्यक संबुद्धत्व की प्राप्ति? देखिए, मैं आपको उसी धम्मदेशना दे रहा हूं जो कि आज के अनुसंधान में है। जो नया मकान बना है उसी के अनुसंधान में छोटी सी बात। भगवान बुद्ध को सम्यक संबुद्धत्व की जो प्राप्ति की, उसके बुद्धत्व की प्राप्ति की, ये मैं नहीं कह रहा हूँ, भगवान बुद्ध कह रहे हैं। भगवान बुद्ध ने सम्यक संबुद्धत्व की प्राप्ति की, उसके पहले की गाथा, और सम्यक संबुद्धत्व की प्राप्ति की उसके बाद की गाथा। पहली गाथा जो मैं बोला, गहकार कंदिठोसी पुनगे हम नकास। भगवान बुद्ध ने किस तरह से बुद्धत्व की प्राप्ति की थी, उसके ऊपर हम प्रकाश डाल रहे हैं। गहकार कंदिठोसी, उसका अर्थ होता है गृह। गह का अर्थ होता है गृह। पाली भाषा कोई बार बहुत आसान लगती है कि गहकार कंदिठोसी, दिठो मानी दृश्य में हुआ, दृश्यमान हुआ। घर बनाने वाले, मैंने तुमको देख लिया, अब तू मेरा घर नहीं बना सकता। कौन सा घर की बात कर रहे हैं भगवान बुद्ध, और कौन घर बनाने वाला है? थोड़े से शब्दों में बहुत ही गहन बात को समझा कर यहाँ से हम चले गए। कौन सा घर की बात कर रहे हैं? मकान और घर में क्या फर्क है? मकान
किसे कहते हैं? मकान कहते हैं जिसको चार दीवारी होती है, छत होती है, ईंटों से बनता है, कंक्रीट से, सीमेंट से बनता है, उसे मकान कहते हैं। 1-2 साल के तक तो क्या हो जाता है? खंडहर बन जाता है। तो मकान में जब परिवार बसता है तो उसे घर कहते हैं, उसे घर कहा जाता है। तो भगवान बुद्ध ने घर बनाने वाले को देखिए, कौन से घर की बात कर रहे थे भगवान बुद्ध? जैसे ये मकान है, चार दीवारी है, सीमेंट कंक्रीट है, छत है, उसमें कोई निवास करता है ना, परिवार बसता है ना। जैसे ये मकान है, वैसे ये हमारा जो शरीर है वो भी एक मकान है। भगवान बुद्ध ने ये जो शरीर का निर्माण कैसे हुआ था उसे जान लिया था। कैसे जान लिया था? माता की कुक्षी में भगवान बुद्ध ने जान लिया था कि शिशु का निर्माण कैसे होता है। गहकार कंदिठो से मेरा मकान अभी बन नहीं सकता, मेरा जन्म मृत्यु जरा व्याधि अभी हो नहीं सकता, ये भगवान बुद्ध ने जान लिया। तो जैसे ये मकान में कोई बसता है, वैसे ये जो चार दीवारी है, छत है, सीमेंट कंक्रीट का मकान, कहा जाता है कि वो इतना तो दानवीर था, अनाथों का नाथ था, उसका सच्चा नाम तो सुदत्त था, लेकिन उसकी जो दान पारमी थी देने की अनाथों को, इसीलिए उसका नाम पड़ गया अनाथ पिंडक। अनाथ पिंडक भगवान बुद्ध को ऐसे घर का दान देना चाहता था, तो वो भगवान बुद्ध को पूछता है कि भगवान मैं आपको विहार दान में देना चाहता हूँ। भगवान बुद्ध की एक शैली थी, उनकी एक सूचना देने का एक नजरिया था, एक शैली थी, वो हमेशा मौन रहकर स्वीकृति दे दे। तो भगवान बुद्ध ने मौन रहकर जेतवन देखा है ना, वो जेतवन एक राजकुमार था जेत नाम का, वो उसका मौज मस्ती के लिए उसने एक चमन बनाया था, एक गुलिस्ता बनाया था उधर। तो उसका जगह ये अनाथ पिंडक देख लेता है, तो वो कहता है कि ये किसका है? तो कोई कहता है कि वो जेत राजकुमार का है। तो अनाथ पिंडक जाता है जेत राजकुमार के पास और उसे कहता है कि मुझे तुम्हारा ये मकान खरीदना है, ये चमन है वो खरीदना है। तो कहता है वो कि मैं उसे बेचने वाला नहीं हूँ, ये तो मेरी मौज। जो जेत राजकुमार था वो उससे कंटाल जाता है, उससे पीछा छुड़ाने के लिए वो क्या कहता है? वो कहता है कि तुम उसकी कीमत क्या जानो, इस जमीन के ऊपर तुम सोना बिछाओगे ना, इतनी कीमत है उसकी। तो सौदा पक्का हो गया, और सौदा पक्का हो गया तो बोला ठीक है, मैं इतना आपको कीमत देने के लिए तैयार हूँ। अभी जेत राजकुमार को सौदा करना नहीं था, तो वो नामुकर जाता है, मामला कोर्ट में जाता है। उस समय का कोर्ट में कहा जाता था कि एक बार अगर सौदा पक्का हो जाता है तो उससे कोई आदमी ना नहीं कह सकता है। कोर्ट में तय हो जाता है कि उसको जमीन दी जाए। अभी जमीन देने के लिए अनाथ पिंडक घर से गाड़ियां भर भर के सोने के सिक्के लाता है और जमीन के ऊपर बिछाया जाता है। कितनी जमीन हो गई, बहुत सारा उसका कीमत हो गया। तो जेत राजकुमार सोच में पड़ जाता है कि अरे इतनी सारी कीमत जमीन की कोई होता है, ये आदमी पागल लगता है। तो वो कहता है अनाथ पिंडक को कि इतना सारा पैसा तुम दे रहे हो। तो अनाथ पिंडक कहता है कि तुम नहीं जानते इस जमीन पर भगवान बुद्ध का निवास होगा, तो एक व्यक्ति अरहंत बनेगा तो उसका कितना पुण्य मिलेगा। तो जेत राजकुमार कहता है कि ठीक है, बाकी की जमीन मेरी तरफ से दान। ऐसा कहकर वो जमीन पर एक बहुत बड़ा जेतवन आराम बनता है, विहार बनता है, जो आज भी श्रावस्ती में विद्यमान है। हम उसे देखने के लिए जा सकते हैं। तो उस
घर का निर्माण, उस मकान का निर्माण भगवान बुद्ध के लिए किया था। जिस तरह से आपने इस मकान का निर्माण किया। तो आज के इस पावन अवसर पर मैंने छोटी सी बात कहा और आपने बहुत ध्यान से सुना, इस बदल आपका बहुत बहुत धन्यवाद। सबका मंगल हो, सबके जीवन में खुशहाली आए, हमारे पुण्य कर्म सब भागीदार हो। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी पूज्य भंते मंगलबोधी यांनी अगदी कमी वेळामध्ये दान काय असतं आणि भगवंताला अनाथ पिंडकांनी कशा पद्धतीनं जेतवन खरेदी करून भगवंताला दान दिलं, त्या ठिकाणी विहार बांधून दिलं आणि हे ठिकाण सर्व आमच्या ताईंनी बघितलं. त्या ताईचे आई वडील होते सोबत आमच्या, ते पण त्यांनी पण बघितलं. जिथे अंगुलीमाल बदलला, भगवंताला शरण गेला, ते ठिकाण त्यांनी बघितलं. हे जे भक्तीने जी स्टोरी सांगितली ना, ते सुद्धा या ठिकाणी बघितलं त्यांनी. जिथे सुजातानं भगवंताला खीर दिली, ती ठिकाणी यांनी बघितलं. ज्या ठिकाणी भगवंतांनी 6 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली की ज्यामुळे भगवंताचं शरीर सुकून गेलं होतं, पाठ आणि पोट एक झाली होती, डोळे आणि खोल गेले होते. हे सर्व ठिकाण त्यांनी बघितलं. ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं ते ठिकाण बुद्धगया, ते ठिकाण त्यांनी बघितलं. बोधी वृक्ष बघितला. त्या बोधी वृक्षाला आजही सोन्याचं कंपाऊंड आहे, असे मोठमोठे असे पोल आहेत, सोन्याचे पोल आहेत. तिथे भगवंत आसन घालून बसले होते, ते पूर्ण सोन्याची छत्री त्यावरती आहे. आणि सम्राट अशोकराजांनी 84 फुटाचं बुद्ध विहार निर्माण केलं. ती विहार सुद्धा त्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते लुंबिनी वन, ते ठिकाण आजही त्या ठिकाणी आहे. हे सर्व ठिकाणाला भेट दिलेली आहेत. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना या सर्व ठिकाणाला आपण भेट देत चला. जसं आमच्या सुनीताताई वाहुळ, त्यांचे माता पिता भीमराव शिंगारे, गयाबाई शिंगारे, त्यांच्या दुसऱ्या एक शिंगारे आई, असे जवळपास यांच्या घरातून 5 सीट होते. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण या सर्व ठिकाणाला भेट द्या. ही धम्मसहल आपली पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये निघत आहे 12 फेब्रुवारीला. खरं तर आज बोलण्यासारखं खूप होतं, परंतु वेळ झाल्यामुळं इथं एक चिठ्ठी आली की भंतेची खाली उपासकांना वेळ होऊ लागला, लोक तसेच जाऊ लागले आणि म्हणून लोकांना भोजन द्यायचं आहे, आटोपतं घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आटोपताच कार्यक्रम होणार आहे. येणाऱ्या 12 फेब्रुवारी रोजी आपली धम्मसहल निघत आहे. 18 सीट बुक झालेले आहेत. आपणापैकी कोणाला यायचं असेल आपलं सीट लगेचच बुक करा. सुनीताताई वाहुळ यांनी या सर्व ठिकाणाला भेट दिल्या आणि तिकडून या सुंदर सुंदर स्टेजवरल्या सर्व मूर्त्या त्यांनी या ठिकाणी आणल्या आणि या मूर्त्याचं पूजन त्यांनी आपल्या निवासस्थानी आणि नवीन त्यांनी जी काही वास्तू उभी केली, या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे, असं भिक्खू संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे. कार्यक्रम समाप्त करताना या ठिकाणी 4 सूचना आहेत. सुरुवातीला 2 सूचना दिल्या होत्या, आहेत का लक्षामध्ये? का पुढे पाठ मागे सपाट काही घेणं देणं नाही असं झालं? पहिल्या 2 सूचना होत्या की कोणाच्याही मोबाईलची बेल वाजल्या गेली नाही पाहिजे. कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही, सर्वांचं अभिनंदन. त्याच्यानंतर दुसरी सूचना होती. कोणती सूचना होती? कार्यक्रम समाप्त होईपर्यंत आपसामध्ये कोणी बोलायचं नाही, आहे की नाही? ही दुसरी सूचना होती. आपण कोणी आपसामध्ये बोलला नाही त्याबद्दल सुद्धा तुमचं सर्वांचं अभिनंदन. आता कार्यक्रम बंद करताना, समाप्त करताना तुम्हाला 4 सूचना आहेत. एकावर एक फ्री म्हणल्यावर 2 वर 2 फ्री 4 राहतील ना. तर 4 सूचनेच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. पहिली सूचना अशी आहे की या ठिकाणी पब्लिक जास्त आहे, फुलं कमी आहेत. तसे फुलं पुरून वापरले तर सर्वांना पुरून उरतील एवढे फुलं आहेत. पण आपण आहे ना असे गच्चकभर फुलं घ्यायचे नाही, दुरून असं बुद्धाला ठेवायचे नाही, फेकून नाही ठेवायचे, डाव्या हाताने अजिबात नाही ठेवायचे. मग काही लोक असं 1.5 हात लावतात, असं फुल घेतात, असं ठेवतात. असं 1.5 हात नाही ऐकलंय मध्ये, अगदी दोन्ही हातामध्ये पुष्प घ्यायचं. आपल्या श्रद्धेनं, शुद्ध अंतकरणातून, निर्मळ अंतकरणातून, भक्तिभावानं दोन्ही हाताने भगवंताच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं. दुसरं एक फुल घ्यायचं, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं. 3 वेळा अभिवादन करायचं, वंदन करायचं. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप आहे, मणक्याचा त्रास आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी नुसते असे हात जोडले तर चालतील. परंतु खरंच ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी मात्र इथं पंचांग प्रणाम करायचा. बुद्धांग नमामि, धम्मंग नमामि, संघंग नमामि म्हणून. ही महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी कार्यक्रमाच्या निमित्तानं वाहुळ परिवाराकडून सर्वांना
भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी वाहुळ परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. तिसरी सूचना अशी आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 12 फेब्रुवारी रोजी बुद्धगयेची आपली पुन्हा धम्मसहल निघत आहे. 18 सीट बुकिंग झालेली आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आपलं नाव लगेचच नोंदवायचं आहे किंवा ताईकडे नाव नोंदवलं तरी चालेल. ताई म्हणत आमच्या आणखी 2-3 सीटा आहेत, तर ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी यायचं आहे. आणि चौथी सूचना अशी आहे की येत्या 5 फेब्रुवारी रोजी तारीख लक्षात ठेवा. त्या कार्यक्रमाचे हँडबिल, पोस्टर्स, पत्रिका, पेपरला बातम्या तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. त्या मिळो अथवा ना मिळो, तुम्हाला आजच 2 महिने अगोदर तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे की 5 फेब्रुवारी रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी 23वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे. या 23व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला जपानचे 3 धर्मगुरू आणि 1 उपासकाचे 4 उपासकांच्या तारखा फिक्स झालेल्या आहेत. थायलंडचे, श्रीलंकेचे भंतीजी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. ब्रह्मदेशाचे भंतीजी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि म्हणून आपण ब्रह्मदेशामध्ये जाऊ शकत नाही, श्रीलंकेमध्ये जाऊन तिथल्या भंतींचं प्रवचन ऐकू शकत नाही, जपानमध्ये जाऊन तिथल्या भंतींची धम्मदेशना ऐकू शकत नाही. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या देशातले भंतीजी इथे येणार आहेत आणि म्हणून इथल्या भंतींची धम्मदेशना प्रवचन ऐकण्यासाठी येत्या 5 तारखेला 5 फेब्रुवारी रोजी 5 फेब्रुवारी 2023 रोजी रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. त्या दिवशी माघ पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेच्या मंगलमय दिनी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि देश विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाचा लाभ घ्यावा. ह्या महत्वाच्या 4 सूचना आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी होत्या. हा कार्यक्रम संपला असं भिक्खू संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी शिंगारे परिवार आणि वाहुळ परिवार या दोन्ही परिवाराकडून दोन्ही परिवारांचे पुष्प ठेवायचे आहे. ज्यांना